नमस्कार मित्रांनो, मी चैत्र मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण व्हिजिट करणार आहोत सगळ्यात प्रॅक्टिकल अशा एक्झिबिशनला, ज्यामध्ये तुम्हाला मी आज दाखवेल की सगळ्यात ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी कशी आहे भारतातली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा लंबा होईल, त्यामुळे थोडा संयम ठेवावा आणि चला तर सुरुवात करूया। सालाबादाप्रमाणे याही वर्षी मित्रांनो कृषिक नावाचं प्रदर्शन हे भरलेलं होतं आणि तोंडाने आधीच काळा असलेलं मी उन्हात तानात हे प्रदर्शन पाहायला गेलो। इथे वेगवेगळ्या पहिल्या स्टॉलवर झाडांच्या फळांच्या मला प्रजाती बघायला मिळाल्या आणि मिळाले मित्रांनो माझे सबस्क्रायबर। मुलं ही देवाघरची फुलं तुम्ही ऐकलेलं असेल, पण फुलं ही देवाघरची मुलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एवढे सुंदर फुलं प्रदर्शनामध्ये मला दिसले। नमस्कार मित्रांनो, मी चेतना मोरे पाटील। अरे भाई धन्यवाद, मीच मेसेज केला होता तुम्हाला। हो का? निवांत तेव्हा आमची गँग बसलेली। थांबा, बोलू का सर्वांना? काही येता आतमध्ये? नको नको, लय लेट झाले तुम्ही। हा तुझ्याबरोबर मी पण येतो आपण। आपला 7 फुटी भोपळा आहे आतमध्ये। ते कंपनी केवी केल्याने 25 लाख 10 लाख रुपये ना असे पैसे देते आणि त्याच्या थ्रू मग ते कंपनीच्या टायप असून केविंग हा प्लॉट डेव्हलप करते। त्यांची सर्व औषधं। 7 फुटी भोपळा कोणत्या जागा? 7 फुटी भोपळा आतमध्ये टनेल येते। तिकडे का? तिकडे येतो। आणि मी थांब कंपन्यांनी मित्रांनो केव्हीकेला डेव्हलप करण्यासाठी प्लॉट दिलेले होते आणि त्या प्लॉटवर सगळीकडे मला आपले सबस्क्रायबर दिसत होते आणि बेस्ट पार्ट हा की ते सबस्क्रायबर मला अतिशय चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन सुद्धा देत होते। नमस्कार मित्रांनो, आपण आता हे ओनियनच्या प्लॉटमध्ये उभं आहे। इकडे जे आपण हे 3 रो बघतोय, हे फर्स्ट सेकंड रो, इकडे आपण पूर्ण ऑर्गॅनिक म्हणजे 50 to 60% आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट इकडे यूज केले आणि उरलेले जे 3 प्रोडक्ट आहे, इकडे 3 रोज आहे, याच्यामध्ये पूर्ण आपण केमिकल जे फार्मर नॉर्मली यूज करतोय ते करले। आता ऑर्गॅनिक यूज करून पण आपल्याला केमिकल इतका रिझल्ट भेटतो किंवा त्याच्यापेक्षा पण आपल्याला जास्त चांगला रिझल्ट भेटतोय, की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये काय होतंय की जे काय ऑर्गॅनिकमुळे आपली जी काही सॉईल वगैरे जो ऑर्गॅनिक कार्बन आपण म्हणतो तो आपला इन्क्रीज होत चालला आहे आणि त्याच्यामुळे सॉईलला वगैरे काय डिग्रेडेशनचे जे काही प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये काही नाही आहे। त्याच्यामुळे रिझल्ट पण चांगला आहे, यील्ड पण चांगली येईल। ते हा आपला फायलोचा मॉइश्चर सेन्सर येतो, त्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल किती आहे ते आपल्याला फोनवरती कळते त्यांच्या ॲपद्वारे। आणि भीमा शक्ती व्हरायटी म्हणून आपण हे प्लांट केली आहे। तर हा ॲक्वापोनिकचा प्लॉट आहे। तर तुम्ही बघू शकता इथं परदेशी पालेभाज्या म्हणजेच एक्झॉटिक व्हेजिटेबल्स लावलेत। हे बटर हेड लेट्यूस आहे, हे लोलोरोसो आणि ते लिफी लेट्यूस आहे। तर इथं बिना मातीची शेती कशी करायची हा डेमो दाखवलाय। तर ह्या टँकमध्ये फक्त पाणी आहे आणि त्यात जे कप्स आहेत त्याच्यात क्ले बॉल्स आहेत फक्त, म्हणजे सॉईलच्या जागी एक मीडिया म्हणून क्ले बॉल्स यूज केलेले आहेत। आणि तिथं टँक आहे तिथं, तर त्या टँकमध्ये मासे आहेत। मग त्या मासेची जी एक्सक्रीट आहे ती फिल्टर होते आणि ते फिल्टर झालेलं पाणी इथं येतं। मग प्लांट्सला आपल्याला ते फिश मॅन्युअर म्हणून एक न्यूट्रिएंट म्हणून तो एकच सोर्स आहे। आपण बाकी ह्याच्यावर जास्त फवारणी करत नाही। हा म्हणजे खाली म्हणजे मोटर सोडले ना तर त्या पाण्यातूनच फिल्टर केलेलं पाणी असतं, मग त्याच्यामुळं तो ऑक्सिजन पण भेटतो। 1 2 3 माइक युवराज भाई, वो ये भी एग्रीगॉस नहीं है बट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ऊस, एआयचा ऊस म्हणून असं गाजलेली जी ॲड तुम्ही या कृषी प्रदर्शनाची बघितलेली आहे, तोच हा एआयचा ऊस तुम्हा सगळ्यांना पुढे दिसतोय आणि हा पुंगानीवाला भैया हा पण तुम्हाला दिसतोय। आता या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण या टेक्नॉलॉजीवर आपण या ऊसाचं उत्पन्न वाढवलेलं आहे। तर इथं सुरुवातीला जे आहे ते ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे, याच्यामुळे आपल्याला या ऊसामधलं हवामान, तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता या गोष्टी समजतात। त्यानंतर खाली जर बघितलं तर आपण सॉईलची pH, EC यासारखे सेन्सर आपण जमिनीमध्ये बसवलेले आहेत, त्यामुळे आपल्याला आता सध्याची सॉईलची कंडिशन काय ह्या गोष्टी समजतात। त्यानंतर जर आपण बघितलं तर एक सॉईल मॉइश्चर डिटेक्टर आहे, यामध्ये 2 सेन्सर आहेत, एक 7 सेंटीमीटरला आणि एक 12 सेंटीमीटरला। मग तो 7 सेंटीमीटरवाला जो सेन्सर आहे तो काय करतो तर आपल्या रूट झोन पाशी जाऊन काम करतो। मग याच्यामुळे आपल्याला समजतं की आपल्या मुळाभोवती पाण्याची किती लेवल आहे किंवा पाण्याची गरज आहे का, पाणी आपल्या ऊसाला लागणार आहे का, ह्या गोष्टी आपल्याला ते सांगतं। त्यानंतर जो 12 सेंटीमीटरवाला जो सेन्सर आहे तर तो आपल्याला काय करतो तर आपल्या जमिनीच्या पाण्याची लेवल किती, ग्राउंड वॉटर लेवल ही आपल्याला सांगितली जाते। मग ही किती वाढलेली कमी झालेली ह्या गोष्टी आपल्याला समजतात। त्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या पूर्ण सेन्सरचं काम हे सोलारवर चालतं। इथं आपल्याला लाईटची गरज लागत नाही, त्यामुळे आपण इथं लाईट न लावता आपण सोलरच्या हिशोबाने आपण हे सेन्सरचं काम चालवतो।
आणि इथं जर आपण बघितलं हा AI वाला ऊस आहे आणि हा नॉन AI वाला ऊस आहे. जर इथं जर बघितलं आपण तरी फुटव्यांची संख्या जर बघितली तर ॲव्हरेज 10 ते 12 पर्यंत आपण फुटवे नेलेले आहेत. आणि नॉन AI मध्ये बघितलं तर एक 4 ते 6 फुटवे आपण नेलेले आहेत. आपण जर पेऱ्याची साईज बघितली तर AI मध्ये आपल्याला जास्त दिसते, लांबी पण आपल्याला पेऱ्यांची जास्त दिसते. नॉन AI मध्ये बघितली तर पेऱ्यांची साईज आपल्याला कमी दिसते आणि लांबी पण आपल्याला कमी दिसते. त्या सगळ्या सेन्सर्सनी दिलेल्या डेटावरून AI जे आहे तर ते सांगतं ऊसाची कशा प्रकारे काळजी घ्यावी. हा इथं AIचा उपयोग होता. जस्ट बारामती थिंग्स गाईज. प्रदर्शनाला बारामतीला गेल्यानंतर तिथला विकास बघून आम्हाला स्वतःला 12च्या भावात जायची इच्छा झाली. पाण्यावर तरंगणारे जहाज तुम्ही बघितलेलं असेल तर आता पाण्यावर तरंगणाऱ्या मोटरा सुद्धा बघून घ्या मित्रांनो. डुबेगा नाही साला म्हणणारे या मोटरा आहेत. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला एक युनिट बघायला मिळाला आपल्या सबस्क्रायबरच्या कृपेने. तर हा युनिट आहे अख्ख्या KVKला, आय थिंक अख्ख्या कॉलेजला. 110 एकराची जी जमीन आहे तर त्या ठिकाणी फर्टिगेशन आणि इरिगेशन म्हणजे त्या ठिकाणी पाण्याद्वारे खतं जे आहेत तर ते कशा प्रकारे सोडले जातात, कशा प्रकारे या ठिकाणचं सिंचन मॅनेज केलं जातं हे तुम्ही बघू शकता. या मोठ्या मोठ्या टाक्या आहेत, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अन्नद्रव्य जे आहेत लागणारे आपल्या वनस्पतींना ते सगळेचे सगळे प्रोव्हाइड केले जातात. हे फिल्टर आहे. या ठिकाणाहून सगळं इरिगेशन जे आहे तर ते मॅनेज केलं जातं. वेगवेगळ्या फळबागांचं असेल, नारळाचं असेल, वेगवेगळ्या फळभाज्यांचं सगळ्यांचं इरिगेशन जे आहे तर ते या ठिकाणावर मॅनेज केलं जातं. आजकाल कृषी प्रदर्शनं कमी आणि कंपन्यांची ॲडच तुम्हाला जास्त दिसेल तर हेही कृषी प्रदर्शन त्याला वावगं कसं ठरणार मित्रांनो. याही ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या होत्या. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपन्यांनी डेव्हलप केलेले प्लॉट मला त्यामध्ये बघायला मिळाले. हे गांडूळांचं बीज आहे. गांडूळांचं बीज कल्चर ह्याला म्हणतात. याच्यापासून गांडूळांच्या खताची निर्मिती केली जातात. हे बीज आहे गांडूळांचं बीज, वर्मी कल्चर. आता इथं बघू शकतो आपण खत टाकायची मशीन आहे. हे खत टाकायचे पूर्ण कुठले पण सेंद्रिय खत टाकू शकतो आपण. इथं पुढं बघू शकता बगलं पडते. बगलं पडून मध्ये शेणखत असते. या शेणखतवरून खाली कणूल बेडनं खाली पडते. परत ह्या पत्र्यानं डायरेक्ट माणसं बुजवून घेते. तिन्ही काम एकसाथ करतात. आणि याची असं ह्याचं मेन पर्पज काय, लेबर कॉस्ट कमी करते आणि सगळ्यात कमी वेळेत जास्त काम करते. ह्याची प्राईस जर बघायला गेलं तर 3.5-3.5 लाख रुपये बसते. हे सगळ्यात मोठे मॉडेल आहे. तुमच्या म्हणण्यानुसार जसं तुमचं साईज पाहिजे तशी ते करून पण देतील. प्रदर्शनात ऊस तोडायची मशीन दिसले असं वाटत होतं की याच्यात बसावं आणि आपल्या गावाकडे घेऊन जावं, कारण आमचा ऊस तोडायला टोळीच भेटत नाहीये. ही समोर मित्रांनो तुम्ही मक्का कुट्टी करायची मशीन बघू शकता आणि तिची प्राइस ऐकून तुमची सुट्टी होऊन जाईल. कितने रुपये का आता है ये सर 13 लाख. 13 लाख का. ही सुद्धा मशीन मित्रांनो त्याच मशीन सारखी काम करते, कारण ही तिची सावत्र बहीण आहे. आतली 1,500 लिटरची टाकी आहे, बाहेरची 3,000 लिटरची टाकी आहे. अशा 2 टाक्या आहेत. 2 घनमीटरचं टाकीचं आहे. दुसरं या ठिकाणी इनलेटमधून 40 किलो शेण, 40 लिटर पाणी मिक्स करून डेलीचा 1.5 किलो गॅस तयार होतो. 1.5 किलो गॅस आपण 2 बर्नलची शेगडी देते कंपनी. 2 बर्नलच्या शेगडीमध्ये आपण सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास आपण गॅस तयार होतोय. गॅस तयार झालेला आपण यूज करतोय. दुसरं जे आउटलेटला बाहेर शेण पडते त्याला आपण स्लरी फिल्टर दिलेले आहेत. स्लरी फिल्टरमुळे काय होतं, वरच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण शेण भेटते, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण स्लरी पाणी भेटते. स्लरी पाणी आपण 80 लिटरच्या टँकमध्ये कलेक्ट करतोय. कलेक्ट केल्यानंतर ते ड्रिप मार्फत, फवारणी मार्फत किंवा पाट पाण्याने आपण ते पाणी देतोय, जेणेकरून मातीचा पीएच, सॉइल टेस्टिंग तुम्ही कधी केली असेल तर सॉइल टेस्टिंगमध्ये मातीचा पीएच जो लेवल कमी होत चाललेला आहे त्याला मदत होते त्या स्लरी पाण्याचा. काळ बदलत चाललाय मित्रांनो. शेतीची अवजारं सुद्धा बदलत चाललेली आहे. तंत्रज्ञान येतोय, मजुरांचा वापर कमी होतोय, पण शेतमालाला भाव तेवढासा मिळत नाही. ते याच्यावर थोडंसं सरकारनं फोकस करणं गरजेचं आहे, इन्स्टेड ऑफ डुईंग अदर थिंग्स. प्रदर्शनामध्ये खाण्यापिण्यासाठी विविध स्टॉल लावलेले होते. कडकनाथ सारखे कोंबडे सुद्धा होते. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नेऊ शकत होता खाण्यासाठी. अजून वेगवेगळे जनावरं सुद्धा आलेले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गायी सुद्धा तुम्हाला दिसतील, अगदी क्यूट क्यूट वाटत होत्या. म्हशी सुद्धा दिसतील तुमच्या मैत्रिणींसारख्या. त्याचप्रमाणे मैदानात सज्ज आहे सोन्या आणि हिरा. सोन्या आणि हिरा ही जोडी तुकाराम महाराजांची पालखीची वाट पूर्ण करून देतात. काळेवाडी ते आळंदी तसेच 1 2 3 बॉय. प्रदर्शनात चालून चालून थकवा येणं मित्रांनो साहजिक होतं, पण या नवतरुणांना संजीवनी दिली ती आहे म्हणजे या बाबांनी, आणि यांचा इंटरव्ह्यू घेण्याचं मी ठरवलं.
हा वय काय बाबा? वय माझं 85. हा का? आणि काय प्रोडक्ट आहे तुमचा आता? हे काय हे साडून विकतोय मी. अच्छा काय कसे दिले? 50 रुपयाने दिले, काय 20 रुपयाने दिले. अच्छा काय राजकारण काय म्हणतात सगळं? आपल्याला राजकारणात गरिबीला काय करायचे? हे आपला फुटपाथचा धंदा कुठेतरी मागून खाल्ल्यागत खायचे. कशाचं काय शेती केली का? शेती केली, मजुरी केली. मजुरी शेती आपल्याला नाही का? नाही. काय वाटतं बारामती पाहिलं आम्ही तुला भारी तुमची एक नंबरची बारामती पवारांची बारामती. कोण विकास केला? दादाने केला का साहेबांनी केला? बुद्ध साहेबांनी केलं, मग दादांनी केलं. कोण जवळच आहे तुम्हाला, दादा का साहेब? दादा आज उमेदचे दादाच बरं वाटतं सध्याला. हा का? प्रदर्शन बघता बघता मित्रांनो पुन्हा मला एक सबस्क्रायबर भेटली आणि ती आम्हाला घेऊन गेली तिच्या मॉड्यूलच्या स्टॉलवर. ब्रँडिंग वगैरे केलं सगळं? नाही, पण आम्ही आता शिकतोय ते बनवायला. आम्ही कॉलेजचे ड्रेस आहे, पण कुठं बाहेर नाही जात. मित्रांनो सूर्यनारायण अगदी मावळतीला होते आणि त्यामुळे काही ठिकाणी आत जायची परमिशन जी आहे तर ती नव्हती, पण तरी पण खूप ठिकाणी मला ती परमिशन मिळाली. त्यामुळे मी आपल्या सबस्क्रायबर्सचे आभारी आहे. मॅडम थँक्यू. स्माइल भैया. टोमॅटोचा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये आपण ग्राफ्टिंग केलेले रूट स्टॉक यूज केलेले आहेत. ह्यामध्ये आपण 3 व्हरायटी यूज केलेले आहेत. पुसा चेरी टोमॅटो रेड, पुसा चेरी टोमॅटो येलो जी गोल्डन कलरचे, आणि फुले जयश्री जी की रेड कलरचे. असे वेगवेगळे डिफरंट सायन आणि रूट स्टॉकचे आपण कॉम्बिनेशन करून ग्राफ्ट आपण लावलेले आहेत. आणि आपण चेक करणार आहोत वॉटर प्रोडक्टिव्हिटी, किती कमी पाण्यामध्ये आपण ह्याला न्यूट्रिएंट सप्लाय देऊन किती आपण ह्याची फ्रूटची इल्ड आणि क्वालिटी कशी येते हे परफॉर्मन्स आपण चेक करणार आहेत. आपण ह्यामध्ये मीडियासर एक्सपांडेड क्ले बॉल्स आपण यूज केलेले आहेत. आणि हा जो प्लॉट आहे ह्याचे जे वाईन्स असतात हे 40 फूटपर्यंत वाढू शकतात. 1 इयरपर्यंत हा प्लॉट चालू शकतो. द पॉलिनेशन आपण ह्याचं सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप जरी असेल तरी आपण ह्याला शेकिंग वगैरे करून टॅपिंग करून आपण ह्याला पॉलिनेशन करतो. कारण मग जास्त आपल्याला जर हे क्लस्टर पाहिजे असेल चांगली ग्रोथ तर पॉलिनेशन आपण टॅपिंग वगैरे करून करू शकतो. व्हायब्रेटरचा पण आपण यूज करू शकतो ह्यासाठी, म्हणजे पूर्ण क्लस्टरला फ्रूट्स येतात. तर हे ग्रो लाईट सिस्टीम आहे. याच्या जिथे सनलाईटचे ॲब्सेन्स किंवा इंडोर कल्टिवेशनसाठी आपण हे मेथड यूज करू शकतो. हे हायड्रोपोनिक्समधली सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं सिस्टीम आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपण वेगवेगळे लेट्यूसचे व्हरायटीज लावलेले आहेत. ह्याचं जर तुम्ही कमर्शियल प्लॉट करायला गेला तर ह्याचं बेस्ट एक्झाम्पल सॅफ्रॉन कल्टिवेशनचं असते, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कंटेनरच्या आतमध्ये कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये सॅफ्रॉनचं कल्टिवेशन केलं जातं. ह्याच्यामध्ये आपण LED बल्ब्सचा यूज करून आपली फोटोसिंथेटिक वेवलेन्सला मॅच करून आपण प्लांटचं कल्टिवेशन करू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये लेट्यूसचे व्हरायटीज लावलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे लिफी व्हेजिटेबल्स लावू शकता. ह्याच्यामध्ये स्पिनेच, बेबी स्पिनेच, रोजमेरी, थाईम, केल, अरुगुला हे असे व्हेरायटीज लावू शकता. तुम्ही जर हे लाईटीचं पाहिलं तर लाईट आपली काय 7 तासासाठी चालू असते. मित्रांनो ही तुम्हाला जी फॅसिलिटी दिसते रिसर्चची तर ही गव्हर्नमेंटची आहे आणि या ठिकाणी ॲडव्हान्स अशा 8 प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. वर्टिस्टॅक किंवा टावर सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण पार्सली हे क्रॉप लावलेलं आहे. याच्यामध्ये आपण मल्टीकट व्हरायटीज लावायचे असतात जिची आपण म्हणजे कंटिन्युअस हार्वेस्टिंग करेल आणि हार्वेस्टिंग नंतर नवीन फुटवा येतो याला. आता याच्यामध्ये तुम्ही स्पिनॅच, बेबी स्पिनॅच, केल किंवा म्हणू शकता आपले जे सगळे पालेभाज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये लावू शकता. आपण याच्यामध्ये फ्रूट क्रॉप जसे की स्ट्रॉबेरीही लावू शकता. आता याच्यामध्ये नरिशमेंट म्हणजे न्यूट्रिशन आपलं सगळं पाण्यामधूनच होत आहे. आपण सगळे वॉटर सॉल्युबल फर्टिलायझरचा वापर करत आहोत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कसं आहे आता आपण म्हणजे एकदम लिमिटेड ह्याच्यामध्ये म्हणजे फर्टिलायझर असेल किंवा वॉटर असेल याचं आपण लिमिटेड यूज करतो. म्हणजे जेवढी त्याची रिक्वायरमेंट आहे तेवढीच आपण याच्यामध्ये करणार. ह्याची हाईट आपण वाढवू शकतो. आता हे आपले पॉलीहाऊसचे ह्याच्यावरती असते. काही लोक याला त्यांचे टेरिसवरती कल्टिवेट करतात. सो त्यांच्या ह्याच्यावरती आहे की आपण
हे तुम्हाला असं म्हणजे तुम्ही ऑनलाईन जरी ऑर्डर केलं तरी मिळेल किंवा जर आमच्याकडून हे घ्यायचं म्हटलं तरी आम्ही उपलब्ध करून देतो. असे मार्केटमध्ये खूप कंपनीज आहेत जे तुम्हाला हे अवेलेबल करून देतील. हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी संदर्भात मित्रांनो इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर तसेच शेतीशाळाच्या ॲपवर सुद्धा टाकलेली आहे. ही एरोपोनिक सिस्टीम आहे किंवा तुम्ही म्हणू शकता हवेतील शेती, मातीविना हवेतील शेती. याच्यामध्ये आपण आता स्ट्रॉबेरी लावलेली आहे. तर याच्यावरती कसं असते, आपण वरच्या शीटवरती आपण प्लांटेशन करतो आणि त्याच्या मुळावरती रूट झोनवरती आपण न्यूट्रिएंटचा स्प्रे करतो. सो त्या स्प्रेमधूनच त्या प्लांटची नरिशमेंट होती किंवा आपली जी पूर्ण त्याची न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल केली जाते. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जी एका स्ट्रॉबेरीची साईज किंवा फ्रूट साईज किती झालेली आहे. तर आता आपल्या रिसर्चमधला हा बेस्ट आतापर्यंतचा आहे. आपली फ्रूट क्रॉपमध्ये आपण पाहिले की आता ही स्ट्रॉबेरी जे आपले सॉइललेस कल्टिवेशनमध्ये याच्यात आता बेस्ट आतापर्यंतची स्ट्रॉबेरी आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आता हे जर तुम्ही हे रिसर्च आता ह्याचं हे म्हणजे इंटरवल्सवरती चालू बंद होत असते. आता ही आपली सायकल म्हणजे 24 आवर्स चालू असते पण टाईम इंटरवल्सवरती. जसे की आता ही 5 मिनटं चालू होणार, परत 15 मिनटं बंद असणार, परत 5 मिनटं चालू होणार, अशा ह्या इंटरवल्सवरती हे 24 तास चालू राहतं सायकल. आता हा भारतातला हा पहिला प्रोजेक्ट आहे जिथं म्हणजे हे सगळे 8 प्रकारचे हायड्रोपोनिक सिस्टीम्स आपण ठेवलेले आहे. माझं नाव नम्रता कैलास कोते, मी MSc हॉर्टिकल्चर फ्रूट सायन्सची स्टुडंट आहे आणि सध्या माझा हा रिसर्च हायड्रोपोनिक स्ट्रॉबेरी KVK बारामतीमध्ये चालू आहे. इथल्या टोटल 8 सिस्टीममध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे आणि स्ट्रॉबेरीची व्हरायटी ही स्वीट सेन्सेशन आहे. ही तुम्ही सिस्टीम बघू शकता. फर्स्ट सिस्टीम हिला एफ्रेम NFT म्हणतात. ह्या सिस्टीममध्ये या कॉक थ्रू आपलं कंटिन्यू न्यूट्रिएंटचा सप्लाय चालू राहतो. म्हणजे खतं वगैरे जे देतो आपण तर ते तिकडे जे स्टॉक सोल्युशनचे 2 टँक केलेले असतात, टँक A टँक B, तर त्या सोल्युशनचं जे आपलं न्यूट्रिएंट्स आहे ते याच्यामार्फत आपल्या प्रत्येक रूट्सला गेलेले असतात. ही सायकल आपण म्हणजे सपोज 15 मिनिट्स चालू तर 20 मिनिट्स बंद, परत चालू बंद, आपलं क्रॉपची रिक्वायरमेंट जशी तशी आपण करू शकतो. तर हिला एफ्रेम NFT म्हणतात. सेकंड जी NFT आहे तर ही फ्लॅटबेड NFT आहे. हिला फ्लॅटबेड NFT म्हणतात. तर याच्यामध्ये आपण लेट्यूसच्या वेगवेगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ही तुम्ही बघू शकता अशी रूटची ग्रोथ दिसेल आणि कंटिन्युटी इथून न्यूट्रिएंटचं सप्लाय झाडाला चालू राहतो. हा इनलेट आहे आणि बॅक साईडला तिथे आउटलेट आहे. म्हणजे ते एक्सेस जे ड्रेन वॉटर आहे ते पूर्ण खाली जातं आणि परत रिसायकल बिन होऊन ते परत आपण रिसायकल म्हणजे परत आपण वापरू शकतो ते पाणी. तर इथं वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला लेट्यूसच्या व्हरायटी दिसतील. बटर हेड असेल, लोकॅर्नो RZ असेल, हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपण ग्रो केलेल्या आहे. ॲज अ पिझ्झा बर्गरमध्ये किंवा सँडविचमध्ये आपण सॅलड म्हणून वापरतो ह्या व्हरायटी. तर तिथे आपण बघू शकता त्या सिस्टीमला पण तिथे. तर ही फ्लॅटबेड सिस्टीम आहे. याच्यामध्ये पण आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे. तर ह्या सिस्टीमची तुम्ही फ्रूटची साईज वगैरे बघू शकता. अजून सध्या तर इथं रायपनिंग झालेलं नाही. ज्या साईडला तिथे रायपनिंग झालेलं तुम्ही साईज बघू शकता फ्रूटची केवढी साईज आहे. म्हणजे फील्ड कंडिशन टू हायड्रोपोनिक कंडिशनमध्ये तुम्हाला लगेच डिफरन्स जाणू शकतो की हो असं. तर हे जे हे आहेत हे क्ले बॉल्स म्हणतो आपण याला. तर हे क्ले बॉल्स आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि झाडाला सपोर्ट करण्यासाठी वापरतो आपण. आता इथं हे स्पेसिंग मेंटेन केलेले आहे आपण स्ट्रॉबेरीमध्ये, कारण त्याची प्लांट स्प्रेड वाढतो म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होणार आहे म्हणून आपण स्प्रेडिंगसाठी एवढं अंतर ठेवलंय. तर याच्यामध्ये हे रिकामं ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये आल्गी फॉर्म होती म्हणून आपण हे नेट पॉटमध्ये हे क्ले बॉल टाकलेले. म्हणजे याच्यामध्ये आल्गी फॉर्म होणार नाही आणि सिस्टीम कंटिन्यू चालू राहणार. आणि हे जे चॅनल आहे हे बंद आहे म्हणजे आपण स्पेसिंग मेंटेन केली ना. मग इथून झिगझॅग मॅनरने आपण इथं स्ट्रॉबेरी लावलेली. हो, झिगझॅग मॅनरने स्ट्रॉबेरी लावलेली. थँक्यू. प्रदर्शन बघायला मित्रांनो मी माझ्या आत्याच्या मुलासोबत आलेलो होतो आणि माझ्या आत्याचा मुलगा त्याच्या आत्याच्या मुलासोबत आलेला होता. हे सगळं प्रदर्शन बघून आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं सगळ्यांना अतिशय आनंद झाला. शेतकरी राजासाठी झटणारी ही नवं तंत्रज्ञान घडवणारं हे वेगवेगळ्या कंपन्या असोत किंवा वेगवेगळे लोक असोत यांना तर आपण ॲप्रिशिएट केलंच पाहिजे. पण याशिवाय शेतकरी राजापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी गव्हर्नमेंट असेल किंवा ज्यांना काही प्रयत्न करता येईल तर त्यांनी ते नक्कीच केले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे तर ते वाढेल. जे रोबोट्स आता आपल्याला ॲक्च्युअल प्रदर्शनामध्ये दिसत आहे तर ते उद्या आपल्या शेतीमध्ये ते सेन्सरसुद्धा वापरले गेले पाहिजे अशी आशा आणि अपेक्षा ठेवून मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.